उत्पादनाची साधनं आहेत. कुठली कुठली? भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता. लँड, इथं एम्प्लॉय म्हणायचे, इथे लेबर, लेबर हा शब्द, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. ह्यांना मिळणार आर्थिक मोबदला म्हणजे मी ओनर आहे समजा, अकॅडमी माझी, आता हा हॉल आहे, हा रेंटवर घेतलेला आहे, म्हणल्यानंतर हा जो उत्पादनाचा घटक आहे, हे उत्पादनाचं जे साधन आहे, ह्याला काय मिळणार? रेंट मिळणार. कळालं का? याचा आर्थिक मोबदला म्हणजे काय? रेंट. बर, इथं याचा आर्थिक मोबदला वेतन, पगार, सॅलरी, वेजेस हा शब्द, सॅलरी किंवा वेजेस, वेज, मजुरी, पगार, काय जे शब्द आहेत ते. आता भांडवल याचा अर्थ समजा आपण जर पैसे म्हणलं, कॅपिटल, समजा मी बँकेतून काही लोन काढलंय, सो त्याला काय मिळणार आहे? व्याज, इंटरेस्ट, राईट. आणि संयोजक, उद्योजक, आता याचा काय असणार आहे? प्रॉफिट, नफा असणार ना, बरोबर. बस हे एवढ्या पुरतं माहिती असू द्या, पुढे आपण अजून डिटेलमध्ये बघू. इथपर्यंत कळतंय? आता हे सगळं उत्पादनाची घटक, साधनं, विषय परत आपल्या मेन टॉपिकवर येऊ. हे सगळं कशासाठी बघितलं? ह्याच्यावर नेमकी मालकी कोणाची, ओनरशिप कोणाची आहे, ह्याच्यावरून दोन प्रकार पडतात, समाजवादी आणि भांडवलशाही. सो ह्याच्यावर मालकी कोणाची, ह्याचा अर्थ इथं दोन मालकी विचारात घ्यायची. एक म्हणजे प्रायव्हेट आहे का, दुसरी म्हणजे सरकारची आहे का. आता इथं मालकी कोणाची ह्याचा अर्थ असा नाही बघायचा की इथं गजानन भस्के यांची मालकी आहे, असा अर्थ आहे का? ही इन्स्टिट्यूट, ही कंपनी माझ्या मालकीची म्हणजे कोणाच्या मालकीची? खाजगी मालकी. याचा नो, मग ती कुठली कंपनी कोणाच्या व्यक्तीच्या नावी असू द्यात, डझंट मॅटर, ती कुठं जाणार आहे? खाजगी मालकीची. बीएसएनएल कंपनी कोणाच्या मालकीची? राईट. मग तिथं आपण म्हणतो का नाही पंतप्रधान कोण आहेत, मग त्यांची मालकी, असं काही आहे का? सरकार. पोस्ट ऑफिस, रेल्वे, म्हणजे आता इथं ओनरशिप दोनच अँगलनी बघायची, एक म्हणजे प्रायव्हेट, दुसरी म्हणजे, क्लिअर. पण हे बघितलं आपण एका कंपनी पुरतं, एका छोट्या घटकापुरतं. पण आपण ऍक्च्युली जे प्रकार बघतोय ते प्रकार म्हणजे काय बघतोय? आणि अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था, ह्याचा अर्थ आता देश विचारात घ्यायचा. सो देशामध्ये परत आता प्रॅक्टिकल आणि करंट बघायचं नाही लगेच लगेच की भारतात काय सिच्युएशन आहे, फक्त कन्सेप्ट थेअरी लेवलला बघा. एखादा देश आहे, त्या देशामध्ये ज्या वस्तू व सेवा तयार होत आहेत आणि त्या वस्तू व सेवा तयार होणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याची ओनरशिप बघतोय आपण, कळतंय? आणि त्या देशामध्ये जर समजा सगळ्या कंपन्यांची ओनरशिप कोणाची आहे? सरकारची आहे. म्हणजे तिथं उत्पादनाची साधनं कोणाच्या मालकीची आहे? म्हणजे तिथं सगळ्या वस्तू सेवा कोण तयार करतं? सरकार तयार करतं. अशा संपूर्ण देशाला, अर्थव्यवस्थेला काय म्हणायचं? समाजवादी अर्थव्यवस्था. जिथं उत्पादन साधनांची मालकी कोणाची आहे? सरकारची आहे. गॉट इट? अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार, ते कशानुसार बघितले आपण? उत्पादन साधनाच्या मालकीनुसार. एक प्रकार कुठला, दुसरा प्रकार कुठला? आता भांडवलशाही म्हणजे ह्याचा अर्थ काय? तो देश आहे, त्या देशामध्ये ज्या वस्तू सेवा तयार होत आहेत त्या कंपन्या, तिथं उत्पादनाची साधनं, त्यांची मालकी कोणाची? खाजगीची. आणि मग तिथं सगळ्या वस्तू सेवा कोणामार्फत तयार केल्या जातात? खाजगी मार्फत. अशा अर्थव्यवस्थेला काय म्हणायचं? भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता तुम्हाला असा प्रश्न पडतो, सर मग तसं असतं का की सगळंच आहे? ते सगळं नंतर आपण थेरोटिकली गृहीत धरू की तो पूर्ण देश आहे, त्या देशामध्ये जेवढ्याही वस्तू सेवा, आता ह्याला अपवादात्मक असू शकतात ना काही कंपन्या, समजा 100 कंपन्या आहेत, 100 पैकी 10 कंपन्या सरकारच्या आहेत, 90 कोणाच्या आहेत? खाजगीच्या आहेत. सो आपण त्या अँगलने म्हणतो, ह्याला असं नाही की 100% सगळंच. त्यातही पुढे गेल्यावर अजून एक कळलं तुम्हाला, जनरली
हे वर्गीकरण आहे ना, वाटतं तेवढं सोपं नाही. असं पूर्ण नाही करू शकत की हा देश 100% समाजवादी आणि हा देश 100% भांडवलशाही असा आहे का? नाहीये. म्हणून मी ते सांगतो की मॅक्झिमम आपण ज्यावेळेला विचारात घेतो तिथं वस्तू सेवा ज्या तयार होत आहेत तिथं उत्पादनाची जी साधनं आहेत त्याच्यावर मालकी खाजगीची आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मॅक्झिमम गोष्टी ह्या कोणामार्फत करतात? खाजगी. अशा देशाला काय म्हणायचं? भांडवलशाही अर्थव्यवस्था, भांडवलशाही देश. आणि जिथं मॅक्झिमम गोष्टी ह्या कोण तयार करतं? म्हणजे तिथं उत्पादनाच्या घटकावर, उत्पादनाच्या साधनावर कोणाची मालकी आहे? म्हणजे तर काय म्हणायचं? आता ब्रॉडली कळालं का? चलो ऑनलाईन. समाजवादी भांडवलशाही कळालं का? आणि ही हेडिंग अर्थव्यवस्थेचे प्रकार, उत्पादन साधनांच्या मालकीनुसार. ज्यावेळेला आपण सुरुवातीला लिहिलं होतं तेव्हा काय कळत होतं का? उत्पादनाची साधनं काय आहेत? आता कळालं का? उत्पादनाची साधनं, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय आणि त्याच्यावर मालकी नेमकी कोणाची असते त्याच्यानुसार हे दोन प्रकार पडलेले आहेत.